पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भंडाऱ्यात उपचाराच्या नावाखाली 10 दिवसाच्या बाळाची विक्री, डॉक्टरसह टोळीवर गुन्हा दाखल, एका महिलेला अटक। कोल्हापूर ते मुंबई दिवसभरात 2 सत्रात विमानसेवा सुरू होणार। 2 मार्चपासून संध्याकाळी सुद्धा मुंबईहून कोल्हापूरसाठी उड्डाण घेता येणार। अहिल्यानगरमधील सौंदाळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, जातमुक्त गाव ठराव एकमुखी संमत। गावकऱ्यांचा माझी जात मानवचा नारा, सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत। जळगावच्या पाचोरामध्ये उच्च शिक्षित महिलेची 8,50,800 रुपयांची फसवणूक। ऑनलाईन पार्ट टाइम 19लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती, एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यानं महापालिकेत त्यांच्या एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत हालचाली, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत मुंबईत। नागपूर नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांनी 3 तास घेतली आढावा बैठक। रखडलेली विकास कामं, दूषित पाण्याच्या तक्रारी, अतिक्रमण, कर वसुलीवरून नीता ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, नीता ठाकरेंचे निर्देश। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत जयकुमार गोरे यांच्या नवीन सदस्यांना सूचना, नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना। जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा शब्द पाळणार असल्याचाही पुनरुच्चार। या पक्षामध्ये काम करत असताना आचारसंहितेत राहून काम करा, पदाबाबतीची चर्चा कोणी करू नका। कोणी म्हणला तर 21 कोटी रुपये कुठून देणार आहे? कुठून देणार 21 कोटी? मी आज सांगतो, जयकुमार गोरेंना शब्द दिलाय, ज्या ज्या ठिकाणी शब्द दिलाय त्या त्या ठिकाणी 21 कोटी रुपये पोहोचणार। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजप आग्रही, प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदेंचे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधटराव यांच्याकडून पराभव। लातूर पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचा प्रभाव, काँग्रेसला 16, भाजपला 2 आणि राष्ट्रवादीला केवळ 2 जागा, त्यामुळे लातूर पंचायत समितीवर काँग्रेसचाच सभापती होणार हे निश्चित। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। कोल्हापुरात शिंदेंचे शिवसेनेचे संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, घरात गुलाल उधळत उडवले फटाके। राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार, संतोष शिंदे यांचा इशारा। कोस्टल रोडवरील मेलडी रोडवरून अमित ठाकरे यांची टीका, मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? सोशल मीडिया पोस्ट करत सवाल, मराठी मातीतील गाणं का नाही? मराठी अस्मितेचा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुचत नाही का? असाही टोला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचं जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून प्राप्त, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारलं प्रमाणपत्र। युनेस्कोच्या फ्रान्समधील मुख्यालयात शेलारांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। अजित पवार यांच्या स्मरणार्थ बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचं नामकरण करण्यास मंजुरी। आता अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती असं नामकरण करण्यास संचालक मंडळाची एकमतानं मंजुरी। नंदुरबारच्या नवापूरमधील गुजराती हायस्कूलमध्ये माकडांचे विद्यार्थ्यांवर हल्ले, वनविभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई नसल्याचा शिक्षक आणि पालकांचा आरोप। माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, तहसीलदारांकडे तक्रार। नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू। रामकुंड गोदाघाट परिसरात आणखी 1 ते 2 घाट तयार केले जाणार। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल, हायकोर्टाचा संताप, मुंबईच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर नाराजी। भंडाऱ्यात उपचाराच्या नावाखाली 10 दिवसाच्या बाळाची विक्री, डॉक्टरसह टोळीवर गुन्हा दाखल, एका महिलेला अटक, मुख्य डॉक्टर आरोपी फरार, पुढील तपास सुरू। नवी मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ, सीबीडी आर्टिस्ट विलेज परिसरात कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद, तातडीनं उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वीतल्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, फुलंब्री पोलीस ठाण्यात 4 अल्पवयीन मुलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल।
पैठणमधील एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. शिक्षकावर कारवाई न झाल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्यात उपचाराच्या नावाखाली 10 दिवसाच्या बाळाची विक्री, डॉक्टरसह टोळीवर गुन्हा दाखल, एका महिलेला अटक. कोल्हापूर ते मुंबई दिवसभरात 2 सत्रात विमानसेवा सुरू होणार. 2 मार्चपासून संध्याकाळी सुद्धा मुंबईहून कोल्हापूरसाठी उड्डाण घेता येणार. अहिल्यानगरमधील सौंदाळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, जातमुक्त गाव ठराव एकमुखी संमत. गावकऱ्यांचा माझी जात मानवचा नारा, सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत. जळगावच्या पाचोरामध्ये उच्च शिक्षित महिलेची 8,50,800 रुपयांची फसवणूक. ऑनलाईन पार्ट टाइम कामाच्या आणि मर्चंट टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अधिकचा तपास सुरू. दीक्षाभूमीचा सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर विकास करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात. डिझाईन तयार करण्यासाठी तज्ज्ञ कंत्राटदाराकडून निविदा मागवल्या. डिझाईन अंतरिम झाल्यानंतर ग्लोबल टेंडर काढून दीक्षाभूमीला ग्लोबल स्वरूप दिलं जाणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात 1,000ची घसरण. सोनं जीएसटीसह 1,60,680 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,72,950 रुपयांवर.